ओम श्री सिद्धभैरवाय नमः. बघा आपला विषय काय चालू आहे. दासबोध. ज्या वेळेला भगवंतांनी काय लिहिली, गीता लिहिली, ज्ञानेश्वरी, भागवत, तुकारामाचा गाथा, आणि लोकांना जेणेकरून सोयीस्कर होईल असं सांगण्याचा ज्या संतांनी प्रयत्न केला ते रामदास स्वामी. रामदास स्वामी एक हनुमंताचा अवतार, आणि हनुमंत हा शंकराचा अवतार. खंडेराव भैरवा हे शंकराचे अवतार, शिव मल्हार. तर मानवी जीवनाला सुखानं कसं जगता येईल, आणि पहिला अध्याय काय दिलेला आहे. पहिलं कोणतीही गोष्ट करण्याकरता गणपती, गण म्हणजे समुदाय, आणि हा समुदायाचा पती कोण, मन. मग पहिलं काय कर, मन स्थिर कर. मग अर्जुनाचं मन काय झालं होतं, बिथरलं होतं. मामा सासरी हे सगळे नातलं गे, यांना मारून युद्ध कसं करू, मग मला युद्धच करायचं नाही. आणि मग त्याला भगवंतानी उपदेश केला का हे सगळं मीच करून ठेवलेलं आहे, तू फक्त निमित्ताला जाणे. आणि हा पहिलं मन स्थिर करणं. कोणची गोष्ट करायची ठरली, हा गणपती. तुकारामाने सांगले, आधी मन घ्यावे हाती, मग पूजा गणपती. आधी काय घ्यायची, मन. मग आपण कोणतंही काम करण्याकरता काय करतो, पहिलं गणपतीची पूजा करतो. म्हणजे मनाला निश्चय करतो, मला हे करायचे. आणि मनच जर बी ठरलं तर ते काम होऊ शकत नाही. म्हणून पहिलं काय करायचं, मन. हा पहिला अध्याय झाला. दुसरा अध्याय, आता आपलं जे आपण विचार करतो, सुख दुःख समे कृत्वा तथा लाभ लाभो पराजया. जीवनामध्ये सुख येतात, दुःख येतात, आणि शरीर हे नाशिवंत आहे, आणि मग मात्र आत्मा अमर आहे. जरी आत्मा गेला, शरीर आत्मा जसं जुना कपडा घालून नवा कपडा परिधान करतो, तसं हे माणसाचं शरीर हे टाकीतून दुसऱ्या नव्या शरीर पकडतो. मग हे सांगण्याकरता कोणाची गरज पाहिजे, गुरुची. अर्जुना कृष्णाचा कोण झाला, गुरु झाला. गुरुनं काय सांगितलं, मग गुरु वचनावर जर विश्वास ठेवील, मग गुरु कसा पाहिजे, सद्गुरू. कृष्णाने संदीपानी गुरु केला, रामाने वशिष्ठ गुरु केला. गुरु म्हणजे कोण, मार्गदर्शक. मग आपल्या जीवनाचा गुरु कोण बनायचे, आपणच बनायचे. आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडा वेगळे. मग आपला विचार कोणा करायचे, आपणच करायचे. आपला शत्रू कोण आहे, आपणच आहे. आपला मित्र कोण आहे, आपणच आहे. आपणच देव आहे, आपणच राक्षस आहे. काय मग आपली ओळख करून देणारा कोण पाहिजे, गुरु. आणि मग हा दुसऱ्या अध्यायामध्ये मग आता गुरु केला पण त्याचा उपदेश नाही घेतला, तो कोण होतो, मूर्ख. मग दासबोधाने काय, दासबोधात रामदास स्वामी मूर्खाचे लक्षण किती, 16. किती, 16. आता चांगलं शिकितोय, शिकवी ते ना ऐकती, तो एक मूर्ख. काय, 4 लोक झोपेले आणि त्यामध्ये झोपलाय, तो कोण, मूर्ख. वाटाणा खात चालाय, काय, तू कोण, मूर्ख. आई बापाचा त्याग करी, ससुरग्रही वस्ती करी, तो एक मूर्ख. अरे तुला जन्म कोणा दिलाय, आई बापाना. राहतो कोणाच्या घरी, सासऱ्याच्या घरी. काय, जन्म तुला कोणा सासऱ्यानं दिला का, काय, तो एक मूर्ख. आपुली आपण स्तुती करी, मिले मोठा, मिले असा, तो एक मूर्ख. काय, आपलीच आपण मोठे की करायची. आपलं गुह्य हे कधी दुसऱ्याला सांगू नये. आपलं गुह्य जे असतं ना, काय गोष्ट मला काय करायची,
मी काहीतरी केलेलं आहे, मग त्याचे काय ओपन खोल होतं. काय म्हणजे आपल्याकरता आपण काय म्हणतो, मूर्खाचे लक्षणं आणि काही. म्हणून हा उपदेश कोणाचे, आपलं जे अज्ञान आहे ते दूर करण्याकरता जे विचार केले जातात तो कोण, आपला गुरु. म्हणून गीतेचा दुसरा जो अध्याय, जीवनामध्ये प्रत्येक माणूस सुखाकरता तर मरतो, आणि मग मी पूर्ण अभ्यास केला का त्याच्या सुखाकरता दुसऱ्या अध्यायाचं अनुकरण जर केलं तर त्याला जीवनात सुख मिळणार आहे. जरी तुम्ही किती धावले, पुढे जरी गेले तरी सुख हे तुम्हाला मिळत नाही. आणि सुख काय मानून घ्यावं लागतं. देवापाशी नाही सुखाचे ग थोडे, आणून देईल तुमच्या हाती. सुख गवासता लोक संपून गेले, पण सुख काही कोणाला मिळलं नाही. मग सुख कोणाला मिळलं, हे साधू संतांना. साधू संत कुठे गेले, देवापाशी गेले. मग आपण आपल्याला जर आपल्या जीवनाचा विकास करायचा आहे, आणि मग आपण कोण आपल्या काय ऑफिसमध्ये काम आहे, आणि त्या ऑफिसमधला जो आपला मेन साहेब आहे त्याच्याकडे जर गेलो तर त्याचं काम होतं. आणि आपण तो साहेब सोडून दिला, तसं साहेब कोण आहे, भगवंत. सगळ्यात महत्त्वाचा भगवंत कोण आहे, आपला आत्मा आणि मन. काय, आपला आत्मा आणि मन ज्या वेळेला स्थिर होईल त्यावेळेला त्याला खरं ज्ञान प्राप्त होईल, त्याच्या जीवनाचं सार्थक होईल. म्हणून आपले आपण करा सोडवण, संसार बंधन थोडा वेगळे. मग तुझा गुरु कोण आहे, तूच आहे. तुझा शत्रू कोण आहे, तूच आहे. तुझा मित्र कोण आहे, तूच आहे. म्हणून तुझे हाय तुझं पासी, तरी तू जागा चुकलासी. मग आपल्याला संतांनी ओळख करून गेली, तुझा विकास कोणा करायचा आहे, तू ना. आपण काय म्हणतो, आपण आपला विकास कोणीतरी करणार आहे, कोणी करणार नाही. तू जन्माला एकटा आला, जाणार एकटा, संग काही आणलं नाही, संग काही नेणार नाही. आणि मग तू विचार कर आणि तुझ्या जीवनाचं सार्थक तूच कर. इतर जे ग्रंथ आहेत त्या ग्रंथ लोक ते वाचतात, अनेक लोक गुरु करतात, आणि शेवटी त्या ग्रंथात काय सांगितलेलं आहे त्यांनी ते केलं. गीता काय सांगते, तू काय करायचे. तुकारामाचा गाथा काय सांगतो, तू काय करायची. दासबोध, तुझा विचार तू कर. म्हणून आपला जीवनाचा उद्धार करता कोण आहे, आपणच आहे. म्हणून हे जे विचार आहे, विचार घ्या, आणि आपल्या जीवनाचं सार्थक करण्याकरता आपण ह्या चॅनलचा आपण विचार घ्या. आणि काही गुह्य भाषा आहे ही साध्या सोप्या माणसाला समजल अशा विचारांना आपली सोडवण आपणच करायचे. आपण या जगामध्ये सुख घेण्याकरता अनेक ठिकाणी जातो, अनेक गुरु करतो, आणि ते गुरु जे काय करतात, लोकांना लुबाडतात. आज खरं सांगणारे आहेत थोडे, पण लुबाडणारे जास्त आहे. जोपर्यंत जगामध्ये बावळट लोक आहेत ना, तोपर्यंत शहाणे लोक पोट भरतात. आणि समाजामध्ये काय झालेलं आहे, तो करतोय ना, हा करतोय, अरे तो का करतोय यांना विचारच केला नाही. म्हणून साधू संतांनी काय सांगितलं, बुडता असे जनन देखावे डोळा, म्हणून कळवाळा येतच. अरे जग ही आंधळी, धावल्या मागं धावतात. म्हणून धावल्या मागं धावू नका. आपला विचार कोण करे, आपला विचार करा. म्हणून हे जे भैरवनाथ देवस्थान आहे आपलं कुलदैवत आहे. आपल्या त्याने काय केलं, त्यांनी कोण गुरु केला, शंकर गुरु केला. आईबापाची सेवा केली, पार्वती गुरु केला. आणि दोघांची सेवा करून आणि त्यांच्या वचनाप्रमाणे त्यांनी काय केलं, आपल्या जीवनाचं उद्धाराचं कार्य केलं. म्हणून आपले तुका म्हणे, माता पिता गुरु बंधू आणि कृपा सिंधू पांडुरंग. मग खरे गुरु कोण आहे, आपले आईबाप आहे. म्हणून आईबापाची सेवा करा, आपल्या मनाचा विचार करा, आणि प्रत्येक गोष्ट करताना ती विचारपूर्वक करा. म्हणून गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे.
तर हे सद्ग्रंथ आहे, हे सद्ग्रंथ वाचा. आणि आपल्याला जरी वाचायला वेळ नाही तर आपला मोबाईल आहे, इंटरनेट आहे, याच्यामध्ये तुम्ही जे मागवाल ते तुम्हाला येतं. आणि इतर फालतू गोष्टी पाहण्याकरता आपला जीवन विकास करा. जीवन विकास केला मनुष्य जे दुर्लभ आहे ते विचार करून घ्या आणि या व्हिडिओला क्लिक करा. जय भैरवनाथ महाराज की जय.